दरम्यान परीक्षेमधील गोंधळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं राज्य सरकार आणि भाजपला आता चांगलंच धारेवर धरलाय। परीक्षेतील गैरव्यवस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय, असा घणाघात नाना पटोले यांनी केलाय। या गोंधळाचा राजकीय परिणाम भाजपला भविष्यात भोगावे लागतील असा दावा पटोलेंनी केलाय। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही ते म्हणाले। पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोर्टामधल्या कर्मचाऱ्यांची एक परीक्षा म्हणजे त्यांच्या चाललेली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये नूतन महाराष्ट्र विद्यालयामध्ये हे सेंटर आहे। 3 शिफ्टमध्ये हे पेपर होणार होते। त्यामुळे 10:30 वाजता जो पेपर चालू होणार होता तोही पेपर अजून झाला नाही। आता दुपारच्या शिफ्टमध्ये होणारा पेपर अजून झाला नाही। म्हणजे जेएनजीनी जंतर मंतरवर पेपर लीकच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भूमिका मांडली होती, तर हे सरकारच वटणीवर येत नाही। तरुणांचं आयुष्य बर्बाद करणं हाच भाजप आणि त्यांच्या अलायन्स मधला कारभार आहे।